आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर लोटे औद्योगिक वसाहतीची करणार पाहणी, उद्योजकांशी साधणार संवाद। अन्न आणि औषध प्रशासन औषध निरीक्षक गट ब भरती प्रक्रिया रद्द, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय। भुलेश्वर दुर्घटनेनंतर बीएमसीचा मोठा निर्णय, मोठ्या गणेश मूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक। मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनात लावण्यात आला टिपू सुलतानचा फोटो, टिपू सुलतानच्या फोटोमुळे राजकारण तापण्याची शक्यता। सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदी हा नवा नियम नाही, 2011 पासून देशभरात लागू असलेल्या कायद्याचाच भाग। सुट्या खाद्यतेलाबाबतच्या संभ्रमावर एफडीएकडून स्पष्टीकरण। नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाणीसाठा पोहोचला 93%वर, गोकुळाष्टमीपासून पाणी कपात रद्द करण्याचा नवी मुंबई महापालिकेचा निर्णय। पालघरच्या मासवणा आश्रमशाळेत 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, निष्काळजीपणाबद्दल शाळेचे अधीक्षक निलंबित, एसआयटी मार्फत चौकशी। आणि अभिनेत्री कृती सॅननला राहुल गांधींनी दिला पाठिंबा, महिलांना काय पेहराव करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यू आणि गैरसोयींबाबत प्रश्न विचारताच आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी उत्तर देणं टाळलं। आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर देखील त्यांनी थेट भाष्य केलं नाही। आमच्या मुलींबाबत बोलणं योग्य नाही असं म्हणत उईके यांनी प्रश्न टाळला। नांदेडमधील काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनातील घोषणांवरून भाजपने टीका केली। सनातन धर्माबाबतच्या घोषणांवर काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांना समाज माध्यमांवर लक्ष करण्यात आलं। त्यानंतर चव्हाण यांनी जाहीर माफी मागत या घोषणांचं समर्थन करत नसल्याचं स्पष्ट केलं। अंबरनाथमध्ये पालिकेच्या अनधिकृत बांधकामावरून शिवसेना नगरसेवक आक्रमक झाले। पालिका मुख्यालयासमोर ढोल ताशे वाजवत त्यांनी आंदोलन केलं। उपस्थित नसलेल्या अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार आणि शाल घालत निषेध नोंदवला। अतिक्रमण विभागाच्या दुर्लक्षाचा आरोपही नगरसेवकांनी केला। 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा चौकशी अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे। न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिन्यांच्या चौकशीनंतर 1400 पानी अहवाल सरकारला दिला। मात्र हा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही असा दावा देशमुखांनी केलाय। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज रायगड जिल्ह्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत। डोलवी इथून त्यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल। त्यानंतर नागोठणे, माणगाव आणि इंदापूर परिसरातील मुंबई गोवा महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांची ते पाहणी करणार आहेत। मुंबईच्या प्रभादेवी परिसरात वरळी शिवडी ब्रिजच्या कामादरम्यान पोकलेनच्या धक्क्यानं पाईपलाईन फुटली, त्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया गेलं। दरम्यान स्थानिक कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांनी रात्रीच पाईपलाईनची दुरुस्ती करून देण्याचं आश्वासन स्थानिकांना दिलं। बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 1 सप्टेंबरला होणार आहे। आरोपींच्या वकिलांनी पेनड्राईव्हच्या कॉपीमध्ये तांत्रिक अडचण असल्याचं सांगत क्लोन कॉपीची मागणी केली, तर सरकारी पक्षानं खटला लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे। मालवणमध्ये 82 वर्षीय शेतकऱ्याला गेल्या 4 महिन्यांपासून 7/12/8 आणि फेरफार मिळत नसल्याचा आरोप आहे। यावरून ठाकरे गटाचे वैभव नाईक यांनी सरकारवर निशाणा साधत महसूल विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। 3200 विद्यार्थ्यांनी आयटीआय नंतर बजाज फायनान्समध्ये 3 वर्ष इंटर्नशिप केली, मात्र आता कंपनीकडून नोकरीत घेतलं जात नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। बीएससी मेक्ट्रॉनिक्स आणि सर्टिफिकेट देखील नाकारल्याचं ते सांगतायत। कायमस्वरूपी नोकरी आणि पगारवाढीची त्यांची मागणी आहे। मराठी भाषेच्या सक्तीवरून मुंबईतील रिक्षा चालकांमध्ये सुरू असलेला वाद आता बोरिवली आरटीओ कार्यालयात पोहोचला। परप्रांतीय रिक्षा चालक मोठ्या संख्येने आरटीओमध्ये दाखल झाले। अधिकाऱ्यांनी चालकांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला।
छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक इथे रास्ता रोको आंदोलन केलं। अर्धा तास चाललेल्या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। 10 दिवसात खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। जालना जिल्ह्यातील गलाहटी प्रकल्पात उपसा सिंचनाद्वारे पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून कळशीभर पाणी आणून ते कोरड्या गलाहटी प्रकल्पात टाकत शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलं। गोंदियामध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। धान बोनस, 24 तास वीज आणि कर्जमाफीसह लाडकी बहिणी योजनेचे पैसे देण्याची मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। चोपड्यातील रेशन व्यवस्था मजबूत करण्याच्या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। रेशन कार्डवर प्राधान्याचा शिक्का मारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला। ऑनलाईनच्या नावाखाली पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईसह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या। जळगावच्या शिवाजीनगरातील उस्मानिया पार्क परिसरातील नागरिक विविध नागरी समस्यांमुळे महापालिकेवर धडकले। रस्ता, पाणी आणि ड्रेनेजच्या समस्यांकडे लक्ष वेधत घोषणाबाजी करण्यात आली। पाणी आणि ड्रेनेज लाईन टाकून पक्का रस्ता करण्याची मागणी नागरिकांनी केली। पुरंदर तालुक्यातील नीरा इथे वीज बिलाच्या तक्रारींसाठी ग्रामस्थांनी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढला। मीटर रिडिंग न घेताच वाढीव बिल आकारल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। स्मार्ट मीटरला देखील विरोध करत समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। नांदेडमध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। 14 ऑगस्टला नवीन GR रद्द करण्यासह आदिवासी विकास मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। सर्पदंशानं मृत मुलींच्या कुटुंबियांना मदत आणि वसतिगृहात चांगल्या सुविधा देण्याची मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली। आदिवासी विकास मंत्र्यांनी वयाच्या अटीला स्थगिती दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं। मात्र सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं। गेल्या 13 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनवरून संवाद साधला। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि विविध प्रश्नांची माहिती घेतली। विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। मीरा भाईंदरमध्ये नशामुक्ती आणि सायबर फ्रॉड जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमात भाषेवरून वाद झाला। महापौर डिंपल मेहता यांच्या स्वागतावेळी सूत्रसंचालकानं मारवाडी भाषेचा वापर केला। यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला। पवन करवर याच्यावर ऑइल फेकीचा प्रकार घडल्यानंतर त्यांनी धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराळेंसोबत परभणीच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। हल्ल्याची माहिती देत दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तसंच पवन करवर यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। आता एक मोठी बातमी, रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर इशारा दिलेला आहे। गंगागिरी महाराजांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी महंत रामगिरी महाराज यांना येणाऱ्या धमक्यांचा उल्लेख करत सज्जड इशारा दिला। आपल्या सर्वांना आश्वस्त करतो, शिंदे साहेबांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे, काही लोक आमचे सद्गुरू रामगिरी महाराजांकडे ही धमक्या पाठवतात। त्यांना मी सांगून देऊ इच्छितो, अशा प्रकारे धमकी देण्याचं काम कोणी केलं तर त्याला नेस्तनाबूत करून टाकू। आम्ही केसाला देखील धक्का लागू देणार नाही। मागच्या वेळेस मी आलो होतो इथं, त्यावेळेस मी सांगितलं होतं आपल्या रामगिरी महाराजांना ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि हे सरकार देखील संतांच्या आशीर्वादाने आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आले आहे। त्यामुळे संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिम्मत कोणी करणार नाही।